नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशा नोकरीबद्दल माहिती घेणार आहे। ती नोकरी आपल्याला खूप कमी वयामध्ये लागत असते आणि त्या नोकरीचे खूप सारे फायदे असतात। आता आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे, ज्या वेगवेगळ्या नोकऱ्या आहे, त्यासाठी आपले जे की एज आहे किंवा जी काही आपल्याला क्वालिफिकेशन आहे ती खूप जास्त लागत असते जर आपल्याला चांगली नोकरी पाहिजे असेल तर। पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक नोकरी बघणार आहे, ती नोकरी आपल्याला कमी वयामध्ये मिळवण्याची संधी असते आणि त्या नोकरीचे खूप सारे फायदे असतात। रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा भरपूर सारे फायदे असतात। त्याच नोकरीबद्दल आपण आज बघणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। जे मुलं 8वीला असतील, 10वीला असतील, 12वीला असतील त्यांच्यासाठी तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण ते सगळे विद्यार्थी या भरतीसाठी अप्लाय करू शकतात। म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे। महत्त्वाच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचे। आता बघा, जॉइन इंडियन आर्मीची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीचा फॉर्म भरू शकतात। इंडियन आर्मी मध्ये अग्निवीर भरतीची खूप मोठी जाहिरात आलेली आहे, खूप जास्त जागांसाठी जाहिरात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला कमी वयामध्ये आर्मी मध्ये नोकरी मिळणार आहे। त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर जणांचं स्वप्नच असतं की आपल्याला आर्मीसाठी काहीतरी करायचंय, आपल्याला आर्मीची वर्दी मिळवायची आहे। तर ही वर्दी मिळवण्याची संधी तुम्हाला 8वी पास वरती सुद्धा असणार, 10वी पास वरती सुद्धा असणार आणि 12वी पास वरती सुद्धा असणार। त्याचबरोबर ग्रॅज्युएशन आफ्टर वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे जॉइन इंडियन आर्मीमध्ये सॉरी। तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। बघा, फॉर्म भरण्याची जी काही सुरुवातीची तारीख आहे ती 13 फेब्रुवारी आहे, शेवटची तारीख 1 एप्रिल 2026 असणार आहे। ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नसतील त्यांनी फॉर्म भरून टाका। इथून पुढे तुम्हाला फॉर्म भरायला जवळपास 20 दिवस मिळणार आहे, पण कुठेतरी वेबसाईट चालत नसती, हँग होत असते। त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही आता फॉर्म भरशाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे। ठीक आहे, आता या भरतीची आपण व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती घेणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही या भरतीबद्दल शंका राहायला नको। बघा, इंडियन आर्मीमध्ये दरवर्षी अग्निवीर भरती होत असती। ही भरती 4 वर्षासाठी असती, म्हणजे भरती झाल्यानंतर तुम्हाला 4 वर्ष काय केलं जात असतं, तर सैनिक म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सेवा मिळत असती। म्हणजे ह्या 4 वर्षामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काही कामगिरी आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे, बरोबर आहे, तुमचा सगळा परफॉर्मन्स पाहून तुम्हाला नंतर काय करतात ते 25% सैनिकांना, 25% अग्निवीरांना सध्या कायमचं ठेवलं जातंय। आता 2022 ला ही अग्निपथ योजना सुरू झाली होती। त्या अगोदर जी काही इंडियन आर्मीची भरती निघायची, त्या भरतीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे ते 15 ते 16 वर्षासाठी काय करायचे, त्या ठिकाणी इंडियन आर्मीमध्ये सेवा द्यायचे। पण आता त्यांनी ती पद्धत बदलून, ती भरती बदलून इंडियन आर्मीमध्ये ही अग्निवीर भरती काढली, नवीन स्कीम काढली। या भरतीमध्ये तुम्हाला 4 वर्ष सेवा दिल्या जात असती, पण त्यातल्या त्यात 25% अग्निवीरांना कायम म्हणजे परमनंट केलं जात असतं। बाकीच्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय केलं जात असतं, तर नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात असतात। मग त्या संधी कोणकोणत्या असणार आहे, नंतर आपल्याला कोणती नोकरी मिळवता येणार आहे आणि ही नोकरी बेस्ट का बरे, तर ही सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घ्यायची। ठीक आहे, आता ह्या भरतीसाठी आपल्याकडे मराठी माध्यमातून बॅच सुद्धा उपलब्ध आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती मराठी माध्यम मधली ही दर्जेदार बॅच आहे। ही बॅच वरती सध्या खूप मोठी ऑफर चालू आहे। फक्त 200 रुपयामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सगळा सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही बऱ्यापैकी सिलेबस आपला शिकवून झालेला आहे। त्याचबरोबर स्ट्रॅटेजीचे लेक्चर, कशा पद्धतीने तयारी करायची, नियोजन कसं असलं पाहिजे, सिलेबस काय असतो, काय वाचला पाहिजे, कोणकोणते घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात, प्रश्न नेमका कशा पद्धतीने येतो, कोणत्या लेवलचा येतो, कसा विचारला जात असतो, ही सगळी माहिती आपण रोज लाईव्ह घेतोय। सध्या सगळे लेक्चर फ्री चालू आहे, त्यामुळे नक्की तुम्ही महाराष्ट्र अकॅडमीवरती डेमो लेक्चर बघा, फ्रीचे लेक्चर तरी बघा। जर तुम्हाला वाटलं की ह्या बॅच मधले लेक्चर अतिशय महत्त्वाचे, येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन मिळवून देऊ शकतात, तर नक्कीच तुम्ही आपली मराठी माध्यम मधली बॅच तुम्ही घेऊ शकतात। यामधले सगळे जे काही शिक्षक वृंद तुम्हाला शिकवायला असणार ते अनुभवी असणार आहे। सोबत मी एकदम चांगल्या प्रकारे तयारी तुमची करून घेणार आहे। आर्मी अधिकारीसाठी जो काही एनडीएचा पेपर होत असतो, तो एनडीएचा पेपर मी 12वीला असताना क्वालिफाय केला होता। मग जे विद्यार्थी 12वीला आहे त्यांच्यासाठी अग्निवीर भरती ही मोठी गोष्ट नाही। सांगायचा अर्थ असे की सगळी टीम तुम्हाला या बॅच मध्ये ती एकदम बेस्ट शिकवायला असणार आहे। आता कोणती परीक्षा असली तर त्यासाठी आपल्याकडे गाईड पाहिजे, तर अग्निवीर राजमार्ग म्हणून महाराष्ट्र पब्लिकेशनचं मराठी माध्यम मधलं गाईड सुद्धा उपलब्ध आहे। बघा, या गाईड मध्ये सगळे विषय, विज्ञान असू द्या, जो मुलांना अवघड जात असतं, गणित सुद्धा अवघड जात असतं, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान व जीके, त्यातल्या त्यात स्टॅटिक जीके खूप महत्वाचं आहे। म्हणून तशा पद्धतीने रचना या पुस्तकाची केलेली आहे। एकदम सुटसुटीत पद्धतीने तक्ते यूज करून, डायग्राम यूज करून, इमेजेस ऍड करून एकदम चांगल्या पद्धतीने सुटसुटीत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। सराव प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायला दिलेले आहे। एकदा जवळच्या दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की हे पुस्तक किती महत्वाचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी। ज्यांना पुस्तक हवं असेल ते Amazon वरून सुद्धा ऑर्डर करू शकतात किंवा जवळच्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे। ठीक आहे, आता बघा, ही जी काही अग्निवीर भरती आहे, या अग्निवीर भरतीमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात। बघा, एक असते जीडीची पोस्ट,
त्याच्यानंतर एक असते क्लर्कची पोस्ट, त्याच्यानंतर तिसरी असते टेक्निकलची पोस्ट, त्याच्यानंतर चौथं असतं ट्रेड्समॅनची पोस्ट. आता इथं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 8वी पास वरती सुद्धा मिळणार, 10वी पास वरती सुद्धा मिळणार, 12वी पास वरती. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुमचं वय 17.5 असणं गरजेचं आहे. 17.5च्या पुढं 17.5 ते 22 वर्ष एवढी वयोमर्यादा या परीक्षेसाठी असते, या भरतीसाठी असते. पण भरपूर वेळा कधी कधी काय होतं माहिती का, 21 वर्ष 9-10 महिने मुलाचं वय असल्यानंतर त्याला फॉर्म भरता येत नाही. 5 ते 6 महिन्यापर्यंतच भरता येतो. कारण कशामुळं, कारण हे जे 17.5 ते 22 वर्ष त्यांनी पकडलेलं असतं ते तुमच्या जॉईनिंगच्या वेळेचे पकडलेले असतात 22 वर्ष. ठीक आहे, पण 17.5 वर्ष जर तुमचे कमीत कमी कंप्लीट असणारे तर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता. ठीक आहे, म्हणजे किती कमी वय, 17.5 मध्ये आपण 11वी-12वी मध्ये शिकत असतो. 17.5 मध्ये मी 11वीला का 12वीला शिकत होतो, 12वीला शिकत होतो. म्हणजे 12वीला शिकत असताना तुम्हाला जॉब मिळते. काही विद्यार्थी असे 10वी झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात, कधी कधी फेल होतात, नापास होतात, वेगवेगळ्या गोष्टी घडतात. काही विद्यार्थी असे की 8वी नंतर शिक्षण सोडलेलं आहे किंवा 8वी नापास झालेले असे सुद्धा विद्यार्थी असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा ऑपॉर्च्युनिटी असणार आहे इथं खूप मोठी. ठीक आहे, मग जीडीचा फॉर्म भरायचा असेल तर 10वी तुमची पास पाहिजे, क्लर्कसाठी 12वी तुमची पास पाहिजे, टेक्निकलसाठी 12वी सुद्धा चालणार आहे, 12वी पास पाहिजे. आणि 10वी प्लस तुम्ही ITI केलेला असला 2 वर्षाचा तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. कशाचा, टेक्निकलचा. आणि ट्रेड्समॅन तुम्हाला 8वी पास वरती सुद्धा भरू शकतात, 10वी पास वरती सुद्धा भरू शकतात. आता ट्रेड्समॅन मध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, वेगवेगळे ट्रेड असतात. मग तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड सिलेक्ट करणं महत्वाचं आहे बरं का. फॉर्म फिलिंगच्या वेळेस जर तुम्ही ट्रेड सिलेक्ट नाही केला तर तुम्हाला नंतर अडचणी येणार आहे खूप जास्त. म्हणून 8वी पास वरती सुद्धा इथे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे, 10वी पास वरती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, पात्रता तुम्हाला सांगितलेली की वेगवेगळे जे पद आहे त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा 17.5 ते 22 वर्षे. सपोज तुमची जर जन्मतारीख आपण पकडायला गेलो तर 1 जुलै 2005 पासून तर 1 जुलै 2009 पर्यंत तुमची जर जन्मतारीख असेल, या दोन्ही तारखांमध्ये तुमची जन्मतारीख येत असेल तर नक्की तुम्ही अग्निवीर भरतीसाठी फॉर्म भरू शकणार आहे. जर तुमची वयोमर्यादा याच्यापेक्षा जास्त असेल, 2004 असेल इकडे कुठेतरी, तर तुम्ही नर्सिंग असिस्टंट साठी अप्लाय करा. ती एक परमानंट असलेली पोस्ट आहे, खूप महत्वाची पोस्ट आहे. डॉक्टर होतात तुम्ही ना आर्मीमध्ये. ठीक आहे, मग ही झाली पात्रता, वयोमर्यादा. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायच्या या 3 गोष्टीकडे फोकस करायचंय की का बरं ही नोकरी सर्वात बेस्ट आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो, तेच आपल्याला समजून घ्यायचं. व्यवस्थित बघा, व्यवस्थित ऐका बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कमी वयामध्ये नोकरी लागणार आहे. आता मला सांगा, 17.5ला तुम्ही फॉर्म भरला, 17.5 वर्ष किंवा 17 वर्ष 6 महिने 7 महिने तुमचं वय, तुम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर 3-4 महिन्यानं तुम्ही परीक्षा देणार. 3 महिन्यानं परीक्षा दिल्यानंतर एखादा महिन्यानं तुमचं ग्राउंड होणार, पुन्हा 1-2 महिन्यानं फायनल रिझल्ट लागणार. म्हणजे 6 ते 7-8 महिन्यामध्ये तुमची सगळी प्रोसेस कंप्लीट होणार. बरोबर आहे. मग 17.5ला फॉर्म भरला होता तर 18.5ला लयसले पकडला, 1 वर्ष पकडलं मी. मग 18 वर्ष 6 महिने वय असताना तुम्ही कुठे गेले, डायरेक्ट भरती झाले. किती कमी वयामध्ये झाली, 12वीला असताना. इकडं मुलं ग्रॅज्युएशन करून 27, 28 वर्षाची पोरं घासुरले. कोणी MPSC करते, कोणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करते, सरळ सेवा करते, अजून भरती होईना, त्यात वेगळं टेन्शन, खर्च वाढलाय, घरच्याकडून पैसे घ्यावं लागताय, इकडं काम करून शिक्षण घ्यावं लागतंय. पण तुम्ही जर 17.5-18 वर्षी, तुमचे घरचे असे म्हणत नाही की आम्ही तुम्हाला शिकवत नाही म्हणून, ते तुम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत तरी शिकवण्याची धमक ठेवतात, त्याच्यानंतर सुद्धा शिकवण्याची धमक ठेवतात. पण गावाकडचे असतात आई वडील, त्यांना काम कष्ट करावं लागत असतो, शिक्षणाचा खर्च खूप जास्त असतो. म्हणून तुमच्याकडे ही संधी असणार आहे की कमी वयामध्ये तुम्ही नोकरी मिळवणार. नोकरी मिळवणं म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही, तर तुम्हाला आर्मीमध्ये जी रिस्पेक्ट असते सगळ्यात जास्त लोकांना मिळणारी, ती रिस्पेक्ट तुम्हाला मिळणारी. साहेब म्हणतील लोक तुम्हाला, बरोबर आहे. ती वर्दी तुम्हाला घालायला भेटणारी. स्वप्न असतं भरपूर मुलांचं की मला ती वर्दी मिळवायची, मला देश सेवेसाठी काहीतरी काम करायचंय. नाहीतर फक्त एखादा सैनिक शहीद झाला तेव्हाच नाही वाटू द्यायचं की ठीक आहे आता मी पण बनणार, मी पण असं करणार. आपला मित्र जर आर्मी अग्निवीर मध्ये लागला तर आपल्याला वाटतं आपण पण करायचं. पण सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुम्ही स्वप्न पाहणं, स्वप्न सत्यात उतरवणं, त्यासाठी मेहनत करणं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय की परीक्षा पॅटर्न सुद्धा समजून घेणं. कशा पद्धतीचा परीक्षा पॅटर्न असतो, काय असतो, कशा प्रकारे तयारी करायची असते. आणि कमी वयामध्ये तुम्हाला नोकरी मिळवण्याची संधी आहे. आता जरी तुम्ही सिलेक्शन तुमचं झालं 17-18व्या वर्षी, 18.5 वर्षी तुमचं पहिलं वर्ष 9 ते 10 महिने ट्रेनिंग होत असतं. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला 3-4 वर्ष पुढे अजून काय करायची, ड्युटी. म्हणजे 18.5, 19.5, 21. 18.5ला तुम्ही भरती झाले, 18.5 पासून पकडला आपण 19.5, 20, 21, 22. म्हणजे 22व्या वर्षी, लयसले बाबा हो 23व्या वर्षी तुम्ही 23व्या वर्षी रिटायर होणार. आणि 23व्या वर्षी इकडे कितीक मुलं घासत असतात, तयारी करत असतात, अभ्यास करत असतात, रात्रंदिवस मेहनत घेतच असतात. आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे ना पैसा असतो, ना कोणत्या गोष्टी असतात.
तुमच्याकडे काय भेटणार आहे, तर दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला 18व्या वयापासून पगार चालू होणार आहे. दर महिन्याला तुम्हाला सुरुवातीला ट्रेनिंग मध्ये फक्त कमी भेटत असतो, 25-30 हजार रुपये, 28,000 रुपये असा भेटत असतो. पण ज्यानंतर तुमची पोस्टिंग होणार आहे, पोस्टिंग नंतर मग 35-38 हजार. पण तुमची पोस्टिंग जर अवघड एरियामध्ये झाली, जसं की जम्मू काश्मीरच्या ठिकाणी, आणि सुरुवातीला अग्निवीरांची पोस्टिंग तिकडेच होत असते जवळपास वेगवेगळ्या खतरनाक इलाक्यामध्ये, मग तुमची पगार सुरुवातीला 60 हजारापर्यंत, 55 हजारापर्यंत, 45 हजाराच्या पुढेच जात असते. एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. म्हणजे तुम्हाला पहिल्या महिन्यापासून ट्रेनिंग झाल्यानंतर पगार किती भेटणार, 45-50 हजाराच्या पुढेच भेटणार आहे. म्हणजे 18-19 वर्षी तुम्ही पगार सुद्धा एवढा जास्त कमवायला लागले. बरोबर आहे की नाही? पगार आला त्याच्यानंतर 4 वर्ष तुम्हाला पेमेंट भेटतच राहणार आहे. 4 वर्ष पेमेंट भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही 4 वर्षानंतर रिटायर होणार आहे, आता ज्यांचा चांगला परफॉर्मन्स असणार आहे ते परमनंट होणार. पण मला नाही वाटत तुम्ही परमनंट व्हावं म्हणून. बरोबर आहे की नाही? कारण परमनंट नंतर काय संधी आहे ते ऐकून तुम्हाला वाटणार ते. जसं मला वाटतंय की नाही की तुम्ही अग्निवीर मध्ये परमनंट नाही व्हावं म्हणून, कारण तुम्हाला अग्निवीर झाल्यानंतर, अग्निवीरची तुमची सेवा संपल्यानंतर तुम्हाला नेमकं वेगवेगळ्या कोणत्या संधी असणार आहे ते जर तुम्हाला कळालं, की तुम्हीच म्हणणार बाबा आर्मीमध्ये आता 4 वर्ष भरपूर झाले, आता दुसरीकडच्या संधी मी फाइंड करतो. त्या पण सांगतो तुम्हाला. 4 वर्ष तुम्ही अग्निवीर भरतीमध्ये काम केलं, ऍज अ अग्निवीर तुम्ही सिलेक्शन तुमचं झालं होतं ज्यावेळेस, बरोबर आहे की नाही? मग अग्निवीर म्हणून तुम्ही जे काम केलेलं आहे 4 वर्षामध्ये, नंतर तुम्ही रिटायर झाले, तर रिटायरच्या वेळेस तुम्हाला त्याचा सेवा निधी दिला जात असतो. रिटायरमेंटचे पैसे भेटत असते, असं ऐकलं असेल तुम्ही भरपूर वेळा. आर्मींना भेटत असत्या, पोलिसांना भेटत असत्या, तसे तुम्हाला 10 ते 12 लाख रुपये रिटायरमेंटचे भेटणार आहे. मग ह्या 10 ते 12 लाख मध्ये प्लस तुमचा पगार ऑलरेडी सगळं तुम्हाला खाणं पिणं बऱ्यापैकी सुद्धा आर्मीमध्ये भेटत असत्या सुविधा, बरोबर आहे. आणि नंतरचे तेच पैसे तुमचे बऱ्यापैकी उरलेले असणार आहे, त्याच्यात तुमचे घर बांधणं झालेले असणार आहे, वेगवेगळे काम झालेले असणार आहे. आणि हे जे काही 10-12 लाख रुपये, या 10-12 लाख रुपयामध्ये तुम्ही वेगळा काहीतरी बिझनेस सुद्धा नंतर सुरू करू शकतात. तर तुम्हाला वाटलं नाही मला बिझनेस वगैरे सुरू करायचं नाही, तर तुम्ही इकडं ज्या संधी भेटणार आहे तुम्हाला रिटायरमेंटच्या, जे आरक्षण तुम्हाला नंतर भेटणार आहे, आता बघा काय काय संधी भेटणार तुम्हाला. नोकरीच्या संधी भेटणार, गव्हर्नमेंट परमनंट. काही की क्षेत्र असे त्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट अग्निवीरांना घेऊन घेणारे, कोणतीही परीक्षा देऊ नका ना, फिजिकल देऊ नका ना, काही देऊ नका. असं पुढे भविष्यामध्ये भरपूर साऱ्या जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये होणार आहे, गव्हर्नमेंटच्याच होणार आहे पुन्हा. ठीक आहे. आता BSF मध्ये जी काही SSC GD ची भरती असती, त्या भरतीमध्ये जे सगळ्यात महत्वाची पोस्ट असते BSF, सगळ्यात जागा सुद्धा जास्त असतात BSFच्या, बरोबर आहे. मग यामध्ये तुम्हाला 50% आरक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे BSFच्या आताच्या मागच्या भरतीमध्ये 14,000 जागा आल्या होत्या, या 14,000 मधल्या 7,000 जागा कोणाच्या असणार आहे, फक्त अग्निवीरांच्या असणार आहे. फक्त काय म्हणलं मी, अग्निवीरांच्या असणार आहे. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन बघा कुठे गेलं. आणि मागच्या तुकडीमध्ये जवळपास 11 का 12 हजार एवढे अग्निवीर त्यांनी घेतले होते जवळपास. ठीक आहे, मागच्या पहिल्या तुकडीमध्ये. मग त्या अग्निवीरांमध्ये संधी इथं किती कमी कॉम्पिटिशन, तुम्ही स्वतः दिमाग लावा की किती कमी कॉम्पिटिशन असणार आहे. फक्त अग्निवीरामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे तुमच्या. आणि त्यामध्ये तुम्हाला फिजिकल द्यायचं काम नाही, BSF वाल्यांना फिजिकल द्यायचं काम नाही पडणार आहे, मेडिकल तुमचं होणार नाही. फक्त तुम्हाला एक एक्झाम द्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला 50% एवढं रिझर्वेशन भेटणार आहे. आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आणि मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल, पैसा सुद्धा तुमच्याकडे राहणार आहे, जे बऱ्यापैकी कामं तुमचे सोपे होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर CISF मध्ये सुद्धा देण्यासाठी हालचाली सुरू आहे. मला तर वाटतं लगेच 2-4 महिन्यानंतर बातमी येईल की CISF मध्ये सुद्धा तुम्हाला 50% आरक्षण दिलं आणि दिल्या गेलं पाहिजे आणि देणारच आहे. वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये त्यांनी ठरवलंय की आपण ज्या काही वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस असतं, ITBP झालं, SSB झालं, बरोबर आहे, या सगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये आपण अग्निवीरांना आरक्षण देणार आहोत. ठीक आहे. मग वेगवेगळ्या फोर्सेस मध्ये सुद्धा तुम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निर्णय घेतला बघा, त्यावरती काम चालू आहे. काल परवाच्याच बातमीमध्ये पेपरमध्ये बातमी होती की बाबांनो आम्ही अग्निवीरांना वन विभागामध्ये सुद्धा काम देणार आहे, गृहरक्षक विभागामध्ये सुद्धा काम देणार आहे. अशा 3 ते 4 महत्वाचे जे संरक्षण विभाग आहे त्या विभागामध्ये आपण अग्निवीरांना काम देणार आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांची निवड प्रक्रिया होणार नंतर, किंवा डायरेक्ट सुद्धा त्यांना रिक्वायरमेंट घेतल्या जाणार. अशी वेगवेगळी पद्धत, त्याच्याबद्दल आता सध्या काम सुरू आहे, ते आपल्याला लवकरच कळेल. म्हणजे जे काही वेगवेगळे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकार निर्णय घेत आहे, कुठंतरी काम करताय यावरती की आपण जे अग्निवीर 4 वर्षानंतर रिटायर होणार आहे त्यांच्या बाबत काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी, कारण नंतर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी केंद्र सरकार सुद्धा काम करते, राज्य सरकार सुद्धा काम करते. म्हणून तुम्हाला सांगितलं की ही जी काही भरती असणार आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे आणि कमी वयामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या बेनिफिट्स त्याच्यामधून मिळणार आहे. बघा, हे 4 विषय परीक्षेला असतात. याबद्दल अगोदरच तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे
अगोदरच याच्यावरती स्ट्रॅटेजी लेक्चर सुद्धा घेतलेले की कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेल्या आहे. अशा पद्धतीचा परीक्षा पॅटर्न असतो. अगोदर एक एक्झाम घेतली जात असती, त्याच्यानंतर ग्राउंड घेतलं जात असतं, त्याच्यानंतर मेडिकल होतं आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन होतं. ही सगळी प्रोसेस 7 ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जात असते. त्यानंतर तुमचं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन केलं जात असतं. मग आता तुमच्या मनाला वाटतंय की नाही की नोकरी बेस्ट असणार आहे, एवढ्या सगळ्या नंतरच्या संधी भेटणार, त्याचबरोबर आर्मीमध्ये तुम्ही जाताय, आर्मीमध्ये जाणं, देश सेवेसाठी काम करणं हीच लय महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही तयारी करायची या भरतीची तयारी करायची असेल तर तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्याकडं मराठी माध्यम मधली बॅच आहे. कारण आता महाराष्ट्रातील मुलांना मराठीमध्ये पेपर देता येतोय. स्वतःच्या मातृभाषेमध्ये पेपर देणं म्हणजे तुम्हाला तो पेपर सोपा जाणार आहे, चांगल्या प्रकारे समजणार आहे. बरोबर आहे, सोडवायला सोपं जाईल, समजणार सुद्धा, कारण आपल्या मातृभाषेमध्ये म्हणून त्या ठिकाणी मराठी माध्यम मधल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यम बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये सगळा सिलेबस तुम्हाला बेसिक ते ऍडव्हान्स शिकवल्या जाणार आहे, नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहे, सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला आपण या बॅच मध्ये देणार आहे. सध्या फक्त 200 रुपयामध्ये बॅच आहे. सगळी टीम तुम्हाला एकदम अनुभवी असलेली टीम शिकवायला असणार आहे. कोणतीही परीक्षा असली तर त्या परीक्षेसाठी आपल्याला गाईड अभ्यासणं गरजेचं असतं. नेमकं परीक्षेला सिलेबस काय विचारतात, घटक कोणकोणते महत्वाचे असतात, नेमकं आता वेगवेगळे विषय, त्या विषयाचं नेमकं वाचायचं काय हेच आपल्याला माहित नसलं तर आपण कोणत्याही परीक्षेमध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवू शकत नाही. म्हणून हे जे काही पुस्तक आहे अग्निवीर राजमार्ग मराठी माध्यम मधलं एक नंबर पुस्तक आहे. मराठीमधून सगळा सिलेबस याच्यामध्ये सुटसुटीत डायग्राम यूज करून इमेजेस ऍड करून दिलेला आहे, तक्ते ऍड केलेले आपण, जेणेकरून तुम्हाला एकदम समजायला सोपं जाईल, वाचायलाही भारी वाटणार आहे, इंटरेस्ट येणार आहे या पुस्तकामध्ये. आणि एवढं पुस्तक जरी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासलं येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये, जी परीक्षा तुमची 1 ते 15 जून दरम्यान होणार आहे, त्या 1 ते 15 जून दरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी तर हे पुस्तक, ही बॅच अतिशय महत्वाची आहे. यामध्ये सगळं तुमचं एकदम सुटसुटीत पद्धतीने दिलेलं आहे. जवळच्या दुकानामध्ये जाऊन स्वतः सुद्धा तुम्ही चेक करू शकता की नेमकं खरंच पुस्तकामध्ये महत्वाची माहिती आहे का, परीक्षाभिमुख माहिती आहे का, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे पुस्तक सिलेक्शन मिळवून देणारं ठरणार आहे. ठीक आहे, एकदा आवडलं तर तुम्ही नक्की बघून या, जवळच्या दुकानात बघा, आवडलं तर नक्की घ्या. ऑनलाईन ऑर्डर करायचं असलं तर Amazon वरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. सगळ्यात बेस्ट नोकरी माझ्या मते ही असणार आहे. अजून या अग्निवीर भरतीबद्दल तुम्हाला कोणती अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकतात. आणि कमी वयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जॉबला लागायचं असेल, घरचं प्रेशर असतं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात ज्या विद्यार्थ्यांवरती, तर त्यांच्यासाठी ही नोकरी अतिशय बेस्ट असणार आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा जो काही आर्थिक हातभार आहे, त्यांना आर्थिक हातभार लागणार आहे, त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी चेंज त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, थांबूया आता आपण. बाकीची कोणती माहिती असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चला, जय हिंद.